वीएनआईटी नागपुर में बायोगैस विदर्भ पर महत्वपूर्ण सम्मेलन आयोजित। डॉक्टर विजय भटकर और डॉक्टर प्रेमलाल पटेल की अध्यक्षता में कार्यक्रम संपन्न। विशेषज्ञों ने बायोगैस का प्रात्यक्षिक कर दी तकनीकी जानकारी। समृद्ध विदर्भ समृद्ध भारत और मल्टीवर्सिटी के संयुक्त प्रयास से सफल आयोजन। नागपुर के वीएनआईटी कॉलेज में समृद्ध विदर्भ समृद्ध भारत नागपुर और इंडिया इंटरनेशनल मल्टीवर्सिटी नागपुर के संयुक्त विद्यमान से बायोगैस विदर्भ जैसे महत्वाकांक्षी विषय पर आधारित एक महत्वपूर्ण सम्मेलन का आयोजन 3 दिसंबर को किया गया। यह कार्यक्रम मल्टीवर्सिटी के विश्वस्त डॉक्टर विजय भटकर और वीएनआईटी के निदेशक डॉक्टर प्रेमलाल पटेल की अध्यक्षता में संपन्न हुआ। कार्यक्रम में समृद्ध विदर्भ समृद्ध भारत के राष्ट्रीय अध्यक्ष श्री गोविंद पोद्दार, ट्रस्टी अध्यक्ष श्री धनंजय धार्मिक प्रमुख अतिथि के रूप में उपस्थित थे। साथ ही अंतर्राष्ट्रीय कृषि वैज्ञानिक डॉक्टर रमेश ठाकरे ने भी उपस्थित रहकर महत्वपूर्ण मार्गदर्शन प्रदान किया। कार्यक्रम का उत्कृष्ट संचालन इंटरनेशनल मल्टीवर्सिटी के विज्ञान समन्वयक डॉक्टर अनिल वाघ ने किया। सम्मेलन के दौरान डॉक्टर राजेंद्र कोडे, अमोल हाड़के, इंद्रजीत देशमुख और अभय नरवड़े ने बायोगैस का प्रात्यक्षिक प्रस्तुत करते हुए तकनीकी जानकारी दी। इस सफल आयोजन के लिए एमकेसीएल और मल्टीवर्सिटी ने संपूर्ण सहयोग दिया। मल्टीवर्सिटी के विश्वस्त डॉक्टर विजय भटकर ने इस उपक्रम के लिए डॉक्टर प्रेमलाल पटेल को शुभेच्छा दी। वीएनआईटी के संचालक डॉक्टर प्रेमलाल पटेल ने द मोटिवेटर्स ग्रुप द्वारा डिजाइन किए गए विश्व गुरु भारत अभियान पोस्टर की सराहना की और वह पोस्टर पद्म भूषण पद्मश्री डॉक्टर विजय भटकर परम सुपर कंप्यूटर प्रकल्प के मार्गदर्शक को प्रदान किया। इस परिषद में अतुल गेदाम, डॉक्टर बालदे मैडम, यूसुफ राधेश्याम, सज्जाद शेख, श्याम निखिल सहित अनेक मान्यवर उपस्थित थे। कार्यक्रम के सफल आयोजन हेतु सचिन मंडावगन और डॉक्टर बाल पुरोहित ने विशेष प्रयास किया। सर्वप्रथम म्हणजे मला मी जिथे शिकायचा योग आला, इंजिनिअरिंग शिकायचा योग आला, तिथे आज मला पुन्हा माझं स्वागत होतं किंवा मी काय करू शकलो आहे याबद्दल बोलल्या जातं, तर खरोखर मला फार आनंद झाला आहे आज की माझ्याच शाळेमध्ये जिथे मी शिकलो, जिथे मला तिथे इंजिनिअरिंगचा पाया माझा जिथे म्हणजे एक प्रकारचा उभारण्यात आला, तिथे येऊन माझं स्वागत होतं, हे म्हणजे एक फार आनंदाची गोष्ट आहे. दुसरं म्हणजे आपण काय करू शकतो इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये, याच्यामध्ये जे मी शिकलो त्याच्यामध्ये तिथे, आणि तिसरं म्हणजे विज्ञान आणि अध्यात्म यांचं मिलाप कसा होऊ शकतो आणि आपलं जीवन कसं समृद्ध होऊ शकतं याबद्दल सांगण्यात आलं आणि मला इथे बोलावण्यात आलं. त्याचा मला खूप आनंद होत आहे, म्हणजे व्हायलाच पाहिजे याच्यामध्ये. तर आज माझ्या जीवनातला एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि त्यामध्ये भारताला शेतीचं शिक्षण किती महत्त्वाचं आहे याबद्दल ते आपण कसं शिकू शकतो साधारणतः, तर ते त्याचं ॲक्च्युअल डेमॉन्स्ट्रेशन ॲक्च्युअली देण्यात येत आहे. ते सर्व लोक इथे आज आले आहेत, याचा मला खूप आनंद होत आहे आणि खूप म्हणजे खरोखर माझं आयुष्य मला वाटतं की धन्य झालं आहे. जे मी शिकलो, इंजिनिअरिंग शिकलो त्याच्यामध्ये, त्याबद्दल मला फार चांगलं वाटतं आहे. त्याबद्दल मला महत्त्वाचं काय आहे की मला वाटतं की विज्ञान आणि अध्यात्म यांचा योग्य मिलाफ होऊन आयुष्य कसं समृद्ध होऊ शकतं हे आपल्याला शिकायचं आहे. ते इंजिनिअरिंगमध्ये शिकल्यावर जात नाही किंवा कोणत्या शिकल्या जात नाही. त्याची पुनश्च इथे आपण ओम नमः करूया.